नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सूतपुत्र ही गोष्ट सांगते. सूतपुत्र. तर सूतपुत्र कोण होता? तुम्हाला पांडवांची आई कुंती ही तर माहीतच असेल. तर ही गोष्ट तिच्या लग्नाच्या अगोदरची आहे. पांडव तिला अर्थात लग्नानंतर झालेले हे 5 पुत्र आहेत. पण जेव्हा ती कुमारिका होती, ती तिच्या वडिलांच्याकडे होती. त्यावेळेला तिच्या वडिलांकडे दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी माहिती आहे तुम्हाला कसे कडक होते ते एकदम. ज्यांचा वासच दूर आहे ते दुर्वास. त्यांना फार लवकर राग यायचा. असे ते रागिष्ट गुरु होते. तर ते त्यांच्याकडे आले. आता काय करणार? ह्यांची तर बरदास्त नीट ठेवायला पाहिजे. नाहीतर हे कोपतील, रागवतील, आपल्याला शाप देतील. अशी त्या कुंतीच्या वडिलांना भीती वाटली. म्हणून त्यांनी काय केलं? आपल्या मुलीला म्हणजे कुंतीला त्यांच्या सेवेसाठी ठेवलं. आणि कुंतीनेही त्यांची सेवा व्यवस्थित केली. मनापासून केली अगदी. खूप चांगली त्यांची बडदास्त ठेवली. पण झालं असं की ती सेवा बघून, तिचा तो एकदम प्रामाणिकपणा बघून ते जे दुर्वास ऋषी होते ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला एक वर दिला. आणि ते बोलले की हा मंत्र मी तुला देतोय आणि हा मंत्र सूर्याचा आहे. तू जेव्हा कधीही हा मंत्र बोलशील त्यावेळेला सूर्यदेव तुझ्यापुढे प्रगट होतील आणि तुला त्यांच्यामुळे एक मुलगा मिळेल. तर तिने काय एवढं माइंड नाही केलं, लक्ष नाही दिलं. अगोदर दिला, वर दिला, ठीक आहे. ते निघून गेले दुर्वास ऋषी. आणि एक दिवस ती आपल्या राजवाड्याच्या टेरेसवर अशीच फिरत होती. तिथे तिला समोर सूर्य दिसला. तर एक कुतूहल तिच्या मनात जागृत झालं, की अरे आपल्याला दुर्वास ऋषींनी असा वर दिलाय. खरंच तो वर खरा होईल का? असं म्हणून तिने आपला सहज म्हणून तो मंत्र म्हटला. तो मंत्र म्हटला आणि तिथे खरोखरच सूर्यदेव प्रगट झाले आणि तिला त्या सूर्यदेवानी एक मुलगा दिला. त्या मुलाचं नाव कर्ण. पण झालं असं, तो मुलगा तिला जो झाला तो लग्नाच्या अगोदर झाला. त्याच्यामुळे तिला लाज वाटली. आता ह्या मुलाला कसं सांभाळणार? आपल्याकडे अजूनही लग्नाच्या अगोदर झालेल्या बाळाला मान्यता नाही. तर तो तर काळ एवढा पूर्वीचा होता. ती बिचारी घाबरली. काय करणार आता? मग तिने काय केलं माहितीये? एक मोठी टोपली घेतली आणि त्या टोपलीमध्ये दुपट्यामध्ये गुंडाळून त्या बाळाला तिने ठेवलं आणि ते बाळ तिने गंगेमध्ये वाहून दिलं. ते बाळ असं फार वेगळं होतं. त्याला जन्मजात कवचकुंडले होती. त्याच्यात कुंडले होती कानाला आणि त्याच्या छातीला कवच होते म्हणजे अभेद्य होता. ते कोणी भेदू शकणार नाही, मारू शकणार नाही त्याला, असं ते होतं. त्याच्यामुळे तो वेगळा असा दिसत होता. त्या बाळाचं नाव कर्ण. आज मी तुम्हाला गोष्ट सांगते. काय बोलले? सूतपुत्र. या कर्णाचंच नाव पुढे सूतपुत्र झालं. ते कसं झालं ते मी आता इथे तुम्हाला सांगते. तर हा कर्ण त्या कुंतीला झाला. तिने तो दुपट्यात वगैरे गुंडाळून मोठ्या टोपलीत ठेवला आणि नदीमध्ये वाहून दिला. आणि ती नदीमध्ये ती जी टोपली वाहत वाहत गेली ती एका राधा नावाच्या बाईला सापडली. ती राधा एका सूताची पत्नी होती. तर इथे सूत या शब्दाचे मी तुम्हाला 3 अर्थ सांगते. मराठीत एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. तर पहिला सूत म्हणजे घोडे हाकणारा किंवा रथ चालवणारा जो माणूस असतो त्याला सूत म्हणतात. त्या माणसाला सूत म्हणतात. आणि दुसरा अर्थ, सूत म्हणजे मुलगा. हां, सन, एस-ओ-एन सन. आणि तिसरा सूत म्हणजे दोरा, धागा, थ्रेड. असे या एकाच शब्दाचे 3 अर्थ आहेत. तर तो जो माणूस होता तो सूत म्हणजे सारथी होता. आणि त्या सारथ्याला मुलबाळ काही नव्हतं. त्याच्या पत्नीला नदीवर हे बाळ मिळालं. तिने सगळ्यांना विचारलं कोणाचं आहे, कोणाचं आहे? पण कोणीच काही बोलेना. आणि तिला बाळ नव्हतं म्हणून ती ते बाळ घेऊन घरी आली. तिने त्या बाळाचं लालन-पालन केलं, त्याचं सगळं केलं, त्याला मोठा केला. आता ही राधा आणि हा माणूस सूत म्हणजे तो रथ चालवणारा. म्हणून या कर्णाला तेव्हापासून सूतपुत्र असंही म्हणायला लागले. तर ही होती सूतपुत्राची गोष्ट. सूतपुत्र किंवा त्याला राधेय असंही म्हणतात. राधेचा मुलगा म्हणून तो राधेय. तर अशी ही सूतपुत्राची गोष्ट आहे. तो त्यांच्याकडे लहानाचा मोठा वगैरे झाला आणि नंतर तो म्हणजे आता कुंतीचाच मुलगा तो, क्षत्रियाचा एवढा हिचा राजकन्येचा मुलगा तो तसाच हुशार होता. तो भराभर शिकत पुढे गेला.
तर पुढे गेला, पण काय झालं, त्याला मग धनुर्विद्या शिकायची आवड निर्माण झाली. त्याला धनुर्विद्या शिकायची होती. आता आपल्याकडे अजूनही युद्ध होतात. आता तर बघितलंच तुम्ही आपलं आणि पाकचं कसं झालं. तसे त्यावेळेलाही वाईट माणसं होती. तर ह्याला ती युद्धकला शिकायची होती, म्हणून तो सगळ्यांकडे मला ही शिकवा, धनुर्विद्या शिकवा, धनुर्विद्या शिकवा म्हणून मागे लागत होता. पण त्याला कोणी धनुर्विद्या शिकवणारं मिळालं नाही. कोणी काय अडचणी सांगितल्या, तर कोणी काय अडचणी सांगितल्या, आणि असं करता करता काय झालं, तो एका ऋषींकडे गेला, परशुराम ऋषी. आणि त्यांच्याकडे गेला आणि त्यांना तो बोलला की मला तुम्ही धनुर्विद्या शिकवा. पण ते बोलले, मी फक्त ब्राह्मणांना धनुर्विद्या शिकवतो, मी नाही, मी कोणालाही शिकवणार नाही. आता हा तर आईला सापडलेला, ह्याला स्वतःची जात कुठून माहिती असणार, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोण आहे, आणि त्याला काही माहीतच नसतं. मग आता शिकायचं तर आहे, म्हणून शिकण्याच्या लालसेपोटी तो आपल्या गुरूंना खोटं बोलतो. हो, मी क्षत्रिय हाच आहे, ब्राह्मणच आहे असं बोलतो, आणि तो त्यांच्याकडे ती धनुर्विद्या शिकतो. पण ज्या वेळेला ती धनुर्विद्या शिकतो तेव्हा तो त्या ऋषींच्या आश्रमातच राहिलेला असतो. आणि तेव्हा ही पद्धत होती गुरुकुल. बघा, आपला कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिला, प्रभू रामचंद्र वशिष्ठांच्या आश्रमात राहिला, तसा हा परशुरामांच्या आश्रमात राहिला. त्यांना घरी यायला परमिशन नसते, त्यांनी तिथेच राहायचं आणि गुरुची सेवा करायची, गुरूंच्या घरातलं काम करायचं, अगदी झाडू फडका करायचा. गुरुपत्नी ज्या असतात त्या माऊली समान असतात, म्हणून त्यांना बाहेरून लाकडं फाटी वगैरे आणून द्यायचे. आतासारखे गॅस नव्हते तेव्हा, तेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा. मग जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायला लागायची, तर ती लाकडं तोडून आणायची. असं जे गुरुमाऊली काम सांगेल, त्या गुरूंची पत्नी म्हणजे ह्यांची गुरुमाऊली, ते ती सगळी कामं यांनी करायची असतात. आणि म्हणून शिकण्यासाठी त्यांना तिथे राहायला लागायचं. तर तसा हा तिथे राहिला होता. आणि एक दिवस काय झालं, त्या गुरूंना झोप आली. झोप आली तर ते बोलले, कर्णा मला झोप आली, मला तुझी मांडी दे. हा बोलला, बरं, आता गुरूंची आज्ञा. आणि ते गुरु ह्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतात. आणि झोपतात तर काय होतं माहितीये, त्यावेळेला तिथे एक भुंगा येतो. भुंगा म्हणजे असा जांभळा काळ्या रंगाचा एक असा कीटक आहे, एवढा एवढा असतो तो. पण तो कीटक जो आहे ना, तो इतका, म्हणजे त्याचे दात जे असतात ना ते एवढे शार्प आणि इतके कडक असतात की तो मोठे मोठे जे बांबू असतात ना, ते बांबू पोखरून काढतो. एवढा तो, त्याचे ते दात स्ट्रॉंग असतात, आणि ती त्याची खासियतच आहे. काय त्याला मिळतं माहिती नाही, पण तो बांबू पोखरतो, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्या भुंग्याचं. तो भुंगा तिथे येतो आणि तो भुंगा ह्याच्या मांडीखाली जातो. मांडीखाली जातो, भू 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 करत त्या मांडीला तो भोग पाडतो. ह्याला आता असा प्रश्न पडतो, त्याला काय करू, मी जर मांडी हलवली तर गुरूंची झोपमोड होईल. म्हणून तो अजिबात मांडी हलवत नाही. तो ती तशी कळ सहन करतो. तो भुंगा आतमध्ये शिरतो शिरतो शिरतो, त्याच्या भोग पाडतो मांडीला, आणि मांडीला भोग पाडतो, आणि त्याच्यातून रक्ताचे पाट वाहायला लागतात. रक्ताचे पाट व्हायला लागतात आणि ते रक्त असं व्हायला लागतं. आणि गुरु तर गाढ झोपलेले असतात, आणि गाढ झोपलेले असतात, ते हा गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कधी तसाच बसलेला असतो. तो भुंगा एवढा वेदना देत असतो तरी तो अजिबात हालचाल करत नाही. तर तो असा बसलेला असतो, त्यावेळी ते रक्ताचा पाट असा व्हायला लागतो, आणि त्या गुरूंचा हात असा असतो ना, तर तिथे ते गरम गरम, आपलं रक्त गरम असतं, ते रक्त असं वाहत वाहत येतं आणि त्या गुरूंच्या हाताखाली येतं. तेव्हा त्या गुरूंना असा गरम काय स्पर्श होतो, ते त्यांना झोपेतून जाग येते आणि बघतात तर अरे, एवढं रक्त. मग ते उठतात खडबडून, हे काय झालं, म्हणे बघतात तर एवढं रक्त, हे रक्त कसलं. तेव्हा तो सांगतो, गुरु, तुम्हाला झोप लागली होती आणि तो भुंगा आला आणि माझ्या मांडीखाली गेला आणि तो माझ्या मांडीला चावतोय, त्यांनी माझ्या मांडीला भोग पडलं, पण तुमची झोपमोड होऊ नये म्हणून मी माझी मांडी हलवली नाही. पण हे असं जरी बघितलं की त्याची निष्ठा होती, गुरुनिष्ठा, पण त्याच्या गुरूंना कळलं की नाही, हा खोटं बोलला माझ्याशी. ते बोलतात, हे बघ, तू ब्राह्मण नक्कीच नाहीस, कारण ब्राह्मणाच्या अंगात एवढी सहनशक्ती नसते. तेव्हा तू माझ्याशी खोटं बोललास, माझ्याकडे खोटं बोलून तू माझी धनुर्विद्या शिकलास. तेव्हा आज मी तुला शाप देतो, तुला ज्या वेळेला ह्या माझ्या विद्येची गरज असेल, नेमका त्याच वेळेला तू ही माझी विद्या सगळी विसरून जाशील. म्हणजे तो खरंच हुशार असतो,
पण एक खोटं बोलल्यामुळे सगळ्याची वाट लागते. अशी ही होती कर्णाची गोष्ट. आणि ज्या वेळेला अर्जुनाशी त्याचं युद्ध होतं, तेव्हा तो खरोखरच ती सगळी विद्या विसरून जातो. त्यावेळेला त्याला त्या विद्येची गरज असते, पण तो ती विद्या विसरून जातो. तर बाळांनो, कशी वाटली आजच्या या सूतपुत्राची गोष्ट? मी पुढच्या वेळेला तुम्हाला अजून एक त्याची गोष्ट सांगेन. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.